हॅलो फ्रेंड्स, ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट कटिंग करणार आहोत ब्लाऊजची। तर इथे आपण मेन फॅब्रिक घेतलंय, अस्तर घेतलंय। तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया। तर इथे आपण बघा फॅन्सी ब्लाऊज आपण इथे कट करणार आहोत, बोटनेक आणि लॉंग स्लीव साठीचं। तर चेस्ट वाईज आपण अस्तराची डबल खडी घालायची आहे। तर इथे बघा आपण डबल खडी घातली आहे चेस्ट वाईज। आता बघा बोटनेकचं आपल्याला ब्लाऊज इथे स्टिच करायचं आहे। तर शोल्डर बघा इथे शोल्डर मी इथे 7.5 जेवढा आपल्या शोल्डर त्याचा आपण निमा पार्ट घ्यायचा। तर मी इथे 7.5 इंचावरती शोल्डर घेते। जी मुंड्याची उंची आहे ती आपण इथे 8 इंच घेतोय। आधी आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करतोय अर्धा इंच मी आत, आणि इथून स्ट्रेट सरळ लाईन ड्रॉ करायची। तर बघा आता इथे उंची जी बंद बाजू आहे त्या पॉइंटपासून उंची घ्यायची। तर उंची आपल्याला तयार 13.5 हवी आहे। तर आपण 14.5 1 इंच एक्स्ट्रा घेऊया। इथून चेस्टचा चौथा पार्ट, तर बघा 36 इंचाचा चेस्ट घेर आहे। तर 9 वरती 1 पॉइंट देऊया। इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। कमर घेर आहे आपला इथे 32 इंचाचा। तर 8 याचा चौथा पार्ट। इथून पुढे वरती आपण 1.5 घेतली, खाली आपण 2 घेऊया, कारण पाठीमागे टक्स टाकायचे। तर आपण इथे 2 इंच मार्जिन घेतोय। त्यानंतर बघा आता पाठीमागची गोलाई ती या पॉइंट पासून आपण देऊया 1.5 इंचावरती। तर इथे बघा आपण आतल्या हातापासून 1.5 इंचाची आपण इथे गोलाई देऊया। आता बघा शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय। शोल्डर इथे आपण घेतोय 2.5 इंचावरती। उरलेला जेवढा आपला आहे तो आपला गळ्याचा इथे घेर असणार आहे। साधारण बघा या पॉइंटला आपला हा घेराचा मेजरमेंट दाखवतोय 5 इंचावरती। त्यानंतर आता आपल्याला इथे या पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे। पाठीमागचा जो आकार आहे तो आपण इथे 4 इंचाचा मी घेते रेडी। आपल्या इथे 3.5 इंचावरती आपला इथे गळा येईल या पद्धतीने अंडाकृती शोल्डर मध्ये गळा आपला येईल। तर बघा बॅक पोर्शन आपला इथे पूर्ण ड्रॉ करून झालाय। आता इथे बघा ज्यांना फॅन्सी नेक हवाय इथे तुम्ही नॉड लावा आणि या पद्धतीने इथे हवे तसे आकार देऊन पाठीमागचे आपण इथे गळे बनवू शकतो। एक सिंपल मी तुम्हाला इथे आकार देऊन सांगितलंय। त्यानंतर तुम्ही या पद्धतीने स्क्वेअर घ्या, जसा आकार हवाय त्या पद्धतीने नेक ड्रॉ करायचे। पण मला इथे बॅक हवाय, फक्त आपला अंडाकृती इथे नेक घेणार आहे। इथून नॉट टाकले किंवा बटन लावलं तर या पद्धतीने इथे आकार आपण बॅक पोर्शनला देऊ शकतो। तर पाठीमागचा पार्ट ड्रॉ झाला, याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा आपलं बॅक पोर्शन रेडी। आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। तर इथे बघा आता फ्रंट पार्ट प्रिन्स कट विथ बोटनेक। आता आपल्याला मेजरमेंट कसं घ्यायचं, सेम जे आपण पाठीमागच्या पार्टला मेजरमेंट घेतलं शोल्डर सेम असणार आहे 7.5 इंचावरती। मुंड्याची उंची 8 अर्धा इंच आत, आणि जसं आपण पाठीमागच्या पार्टला टाकलं सेम मेजरमेंट असणार आहे। उंची बघा आता या पॉइंटला आपल्याला सेम आपण 14.5 घेऊया। 13.5 आपल्याला ब्लाऊज हवाय। तर या पॉइंटला बघा खिडकीतून थोड्या वेळासाठी ऊन आलं आणि व्हिडिओ आपला थोडं इथे ऊन आलेलं आहे या पॉइंटला। तर सेम मेजरमेंट आहे 7.5 शोल्डर, 8 ची मुंड्याची उंची। जसं की मागाशी सांगितलं तुम्हाला 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचंय 14.5 उंची। आता इथे आपण ना कमरेत एक्स्ट्रा घ्यायचंय, कारण का प्रिन्स कटचा आपण टक्स टाकायचं। तर एक्स्ट्रा किती घ्यायचंय 8, आपला कमरेचा चौथा पार्ट 2 इंच टक्स साठी। इथून पुढे मार्जिन 1.5 इंचची या पद्धतीने आपण एक्स्ट्रा घेतलंय। आता याला करायचं काय, आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथे बघा चेस्टचा चौथा पार्ट आणि 1.5 इंचची मार्जिन, 9 आणि 1.5 इंच मार्जिन या पद्धतीने। आता गोलाई 1 इंचावरती द्यायची। पाठीमागे आपण 1.5 घेतली, फ्रंट पार्टला आपल्याला 1 इंचावरती गोलाई घ्यायची। आता 2.5 इंचाचं आपलं शोल्डर आणि फ्रंट नेक असणार आहे आपला या पॉइंटला 4 इंचावरती। फ्रंट पण 4 घेतला, बॅक पण 4, पण रेडी 3.5 इंचाचा आपला गळा असणार आहे अंडाकृती शोल्डर मध्ये पूर्ण। आता गळ्याचा आकार देऊन झालाय। आता प्रिन्स कटचा आकार
3.5 एक पॉईंट द्यायचं 3.5 वरती आणि 2 इंच गॅप 1-1 इंचाचा आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. आता हा एक पॉईंट दिलाय, उभा टक्स घ्यायचा आपल्याला इथे 4 इंचावरती या पद्धतीने. आता इथे मुंढ्यामध्ये याचं मेजरमेंट. तर बघा हा जो टक्स आहे इथे 7.5 वरती या पॉइंटला आणि या पद्धतीने तिरकसचा अर्धा इंच आत जायचं या पद्धतीने. बघा बोटनेक विथ प्रिन्स कट या पद्धतीने आकार द्यायचा आहे. मी पटापट टाकली त्याच्यामुळे नवीन येत आहे त्यांच्या लक्षात येणार नाही, त्याच्यामुळे परत एकदा सांगेन. 8 इंचाचं घेतलंय मुंड्याची उंची. हा जो टक्स पॉइंट घेतलाय हा घेतलाय 7.5 इंचावरती. शोल्डर घेतलंय आपण इथे 2.5 इंचावरती. गळा घेतलाय आपण इथे 4 इंचावरती. इथून आपण घेतलंय बंद बाजूपासून 3.5 इंचावरती टक्सचं मेजरमेंट. 2 इंचाचा आपण टक्स घेतला 1 इंच या पॉइंट पासून 1 इंच या पॉइंट पासून. सेंट्रल पॉइंट पासून टक्स आपण घेतलाय 4 इंचावरती आणि इथे आपण घेतलंय अर्धा इंच कट. तर या पद्धतीने पूर्ण आपलं ड्रॉ करून झालंय. याला आपण कट करून घेऊ. तर इथे बघा फ्रंट पार्ट आपला रेडी आहे. आता आपल्याला स्लीव कट करायची. तर स्लीव बघा या पॉइंटला लॉंग स्लीव हवी आहे आणि हे जे आपलं पीस होतं साधारण 80 सेंटीमीटरपेक्षाही आपलं हे कमी होतं, 70 सेंटीमीटर होतं. तर या पॉइंटला आपल्याला काय करणार आहे त्यालाच मॅचिंग होईल मी या पद्धतीने इथे दुसरं हे अस्तर घेतलं आणि लॉंग स्लीव साधारण 11 इंचाची स्लीव मला हवी. तर आपण स्लीव इथे कट करूया. इथे बघा आता आपण डबल फोल्ड ठेवलंय. त्यानंतर याला आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची. 4 कापडात घडी घातली आणि खाली आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया जेणेकरून एका लेवल मध्ये आपल्या इथे कापड होईल. आता उंची आपल्याला जसं की तुम्हाला म्हटलं 10 इंचाची आपल्याला स्लीव हवी. तर या पॉइंटला आपण घेऊया 11 इंचावरती आणि इथे पण सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. जो दंडगीर आहे बघा आपला या पॉइंटला साधारण 11 इंचाचा आहे. तर आपण 5.5 वरती एक पॉइंट देऊया 1.5 इंचाची मार्जिंग आणि याच पॉइंट पासून वरती काखेतला मेजरमेंट टाकूया 3 इंचावरती तिरकस. इथून मुंड्याची गोलाई घ्यायची आपल्याला 8.5 इंचावरती आणि इथून पुढे आपल्याला 1.5 इंचाची मार्जिंग. तर या पॉइंटला आता कापड कुठला जॉईन द्यायचं आपल्याला ते मी तुम्हाला सांगेन. तर बघा आता हा जो पार्ट आहे याला आपल्याला सरळ कट करायचं आहे. त्यानंतर ना हा जो आपला गोलाईवाला पार्ट आहे तिरकसचा हा येईल या पॉइंटला इथे आपली मार्किंगसाठी. पण आधी हा आपण कट इथे कट करून घेऊ आणि हा पार्ट इथे मॅच करूया. फक्त इथे आपल्याला मार्जिंग हवी या पॉइंटला नाही, तर फक्त एवढंच पोर्शन आपण इथे जॉईन करणार आहोत या पद्धतीने. अर्धा इंच याच्यावरती ठेवायचं आहे आणि हा पार्ट पूर्णपणे तिरकस इथे आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने. तर स्लीव पण आपली रेडी आहे. आता करायचं काय आहे तसं घ्यायचं आणि मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आणि पेन लावून आपण याला कट करून घेऊया. तर इथे बघा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे आपण कट करून घेतले. ब्लाउज कटिंग आपली कंप्लीट झाली. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि झटपट आणि फॅन्सी ब्लाउज आपल्याला जर कटिंग करायची आहे तर त्यानुसार कमेंट्स करा. पण त्याप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ इथे टाकूया.